चला आज करूयात उपासाची कचोरी किंवा पॅटेस. साहित्य बघूयात एक एक. अर्धा कप साबुदाणा आणि पाव कप वरई किंवा भगर असं मी मिक्सरमधून त्याची छान पावडर करून घेतलेली आहे. एक मोठा बटाटा मी उकडून घेतलेला होता, तो आता मी साल काढून किसून घेतला आहे. नंतर ही जी पावडर केली आपण साबुदाणा वरईची ती 3 चमचे घातली आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून पाणी न घालता व्यवस्थित ते मळून घेतले. आता सारण करूयात. त्यासाठी मी ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, बदामाचे काप, बेदाणे, आलं मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर आणि उकडलेल्या बटाट्यापैकी बाइंडिंगसाठी मी काढून ठेवला होता थोडासा, तो घातला आहे आणि मिक्स केलेलं आहे. हे बघा आता आपलं सारण छान तयार आहे. ह्याचे असे छोटे छोटे बॉल्स करून ठेवायचे. आता जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं बटाटा साबुदाणा वरईचं, हे हाताला तेल लावून त्याची एक एक अशी पारी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे सारण स्टफ करायचं. हळूवारपणे ते सारण नीट आतमध्ये प्रेस करून आपल्याला ती पारी बंद करून घ्यायची. आणि हे बघू शकता आपल्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत डीप फ्रायसाठी. तेल तापवलं आहे मी आणि कचोरी लो टू मिडियम गॅसवरती डीप फ्राय करून घेतलेत. मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि हे बघू शकता कुरकुरीत झालेली आपली कचोरी. मस्त आतपर्यंत पण शिजलेली आहे. आता मी टेस्ट करते. दाण्याच्या चटणीबरोबर मी खाऊन बघितली, अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा उपासाची पॅटेस किंवा कचोरी.